पुण्यात एका हाय प्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश झालाय। महागडी दारू, अंमली पदार्थ आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल। एका खबऱ्याने दिलेल्या टिप नंतर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। या पार्टीत बड्या घरातल्या तरुणी सहभागी असल्याची माहिती समोर येतेय। ही कारवाई नेमकी कशी झाली आणि पोलिसांच्या हाती काय काय लागलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट। गुन्हे शाखेला माहिती मिळाली की पुणे शहरापासून दूर असलेल्या एका आलिशान फार्म हाऊसवर हाय प्रोफाईल पार्टी सुरू आहे। या पार्टीसाठी खास निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता। सोशल मीडियावरील सिक्रेट ग्रुप्स आणि कोडवर्ड्सच्या माध्यमातून लोकेशन शेअर करण्यात आलं होतं। माहितीची खात्री होताच पोलिसांनी संपूर्ण ऑपरेशन आखलं। साध्या वेशातले पोलीस आधी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। मध्यरात्रीची वेळ, फार्म हाऊसच्या आत कानठळ्या बसवणारा डीजे, लेझर लाईट्सचा झगमगाट आणि नशेत बेभान झालेली तरुणाई। अचानक पोलिसांनी चारही बाजूंनी या फार्म हाऊसला वेढा घातला। पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सर्व मार्ग बंद केले होते। क्षणात संपूर्ण पार्टी थांबली आणि एकच गोंधळ उडाला। पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेले अनेक तरुणींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली। लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते। त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे। ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे। त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे। एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत। सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियम भंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे। त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3-5 आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई। या कारवाईनंतर पोलिसांनी पार्टीचे आयोजक आणि संबंधित फार्म हाऊस मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ताब्यात घेतलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही घेण्यात आले। ड्रग्जचे सेवन झालं होतं का याची पडताळणी आता केली जाणार आहे। खरं तर कल्याणी नगर अपघातानंतर पुण्यात बार आणि पार्टी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यातच शहराच्या वेशीवर अशा प्रकारची हाय प्रोफाईल पार्टी सुरू असल्याचं समोर आल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। त्यामुळे पोलिसांचा हा छापा केवळ एका पार्टीपुरता मर्यादित राहणार की संपूर्ण ड्रग्ज रॅकेटपर्यंत पोहोचणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com।